नमस्कार इंस्टा फॅमिली, आजपासून आपण व्लॉग चालू करतोय. तुमचं प्रेम आणि सपोर्ट असंच राहू द्या. आज सकाळी आपल्याला वैरण आणायला जायचं होतं. पाण्याला म्हणलं चल जाऊन येऊ, वैरण घेऊन येऊ. तिथून आलो बघा आम्ही माळ्यात वैरण काढायला. इथं आपण वैरण विकत घेतलेली आपल्या शेतातली संपली म्हणून लावली. तिथं गाडीने चालू केलं काटोळा काढायला. पाण्या म्हणतोय मी काढतोय इळा काटोळा, दी माझ्याकडे इळा. नको बाबा म्हणलं, तू काय तर काम वाढवायचं माझं. इथनं परत काढली पटापटा वैरण. पाण्या म्हणला मी व्हिडिओ काढतोय एक जरा तुझा. सोप्पा आहे काय हॅशटॅग दूध उत्पादक म्हणायचं तर त्यासाठी अशी वैरण काढा लागते. वैरण चालती काढून तोवर पाण्याने लावली गाडी वळवून. ही आपली बजाज चेतक गाडी. इलेक्ट्रिक फुकट आहे म्हणून कुठेही वापरायची हिला. म्हणलं आता जावं, वैरण झाली काढून. तोपर्यंत तिथं दादा आलतं. दादा पाण्याला समजावत होतं. दादा म्हणत होतं पाण्याला लयच बिघडल्याने करायला लागलाय. लग्न ही व्हायचं लागा म्हणलं तुझं, नीट राहा लागा. तोपर्यंत पाण्या काय ऐकून घेतोय काय. किली चालू गाडी निघाला आम्ही घरला. पाण्याच्या हातात गाडी देणं म्हणजे ती म्हण आहे मराठीत एक, माकडाच्या हातात कुलती देण्यासारखं आहे. जाऊ दे तरी आपला जीवाभावाचा मित्र आहे, लय जवळचा खास आहे. पाण्या हे असा एक मित्र आहे आपला की सगळ्या अडचणीमध्ये आपल्यासोबत असतोय. पाण्याला म्हणलं जाऊ दे डायरेक्ट कुटी मशीन पशीच लावा, टाकू आपण वैरण तिथं. हे दिसतंय ते सगळं आपलंच आहे बरं का. मिडल क्लास लोकांचं कसं असतंय साधारण एकदम. काय महेश तर वाटच बघतो त्या मालक कधी आम्हाला वैरण घेऊन येते 2 दिवसाची एकदमच. वैरण वगैरे टाकली जागेवर आणि केली आंघोळ वगैरे, पटकन नाश्ता केला. नंतर सगळी कामावर कोण आपलं निघालो रोजच्या कामाला, दुकान उघडायला. 9-10 वाजले तरी थंडी काय वाजायची थांबत नाही बाबा. आता तुम्ही म्हणचाल गॉगल बिगल घालून ही लय शॅनिंग करताय, तर तसं काय नाही मित्रांनो. गाडी चालवताना डोळ्यात कधी काय जाईल सांगता येत नाही, म्हणून त्यासाठी सेफ्टीसाठी घातलेला आहे. इथून आलो नरखेडमध्ये. हे नरखेडमध्ये पुलाचं काम चालू आहे नदीवर. लवकरच ही पूल पण झाला का मग एकदम हवेतच जाता येतं इथनं. ही दिसते ती भोगावती नदीवर का. ही जाऊन पुढं सीना नदीला मिळते. दोन्हीचं संगम होत आहे पुढं. एकदाच आलो आपल्या दुकानावर. हे आपलं दुकान आहे बरं का, स्वराज्य द ब्रँड कलेक्शन. दुकान उघडून लगेच साफसफाई करून घेतली. काढा सिस्टीमच नाही, डायरेक्ट ब्लोअर मारायचा. पाय झाली म्हणलं उदबत्ती लावून घ्यावी, देवपूजा करावी. देवपूजा झाल्यावर दिवसभर कस्टमर वगैरे केलं. संध्याकाळी 6 वाजता कसं दिसतोय आपल्या दुकानाचा बोर्ड. संध्याकाळी केलं दुकान बंद, निघालो घरला. पहिलाच व्लॉग आहे त्यामुळे सपोर्ट राहू द्या मित्रांनो. तर कसा वाटला आपला पहिला व्लॉग कमेंट करून नक्की सांगा आणि फॉलो करा.